मित्र फ्रेंड्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? बघा, वर्तमान काळ पण पूर्ण आणि चालू हा असतो आणि या काळामध्ये दोन क्रिया सुरू असतात. एकाच वाक्यामध्ये दोन क्रिया येतात. एक क्रिया चालू झालेली असते म्हणजे पूर्ण झालेली असते आणि एक क्रिया सुरू असते म्हणजे वन ॲक्शन हॅज बीन कम्प्लिटेड अँड वन ॲक्शन इज रनिंग, असा हा काळ असतो. याला म्हणतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. आता बघा, वाक्य आपण घेऊया. आम्ही पटांगणावर आज खेळत आलो आहे. पहा, आम्ही पटांगणावर आज खेळत आलो आहे म्हणजे केव्हापासून तरी ते खेळत आलेले आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. आणि आम्ही पटांगणावर आज खेळत आलो आहे म्हणजे आता ते खेळत आहे असंही आहे म्हणजे क्रिया चालू पण आहे आणि क्रिया पूर्ण पण झालेली आहे. आपण आता काही उदाहरण घेऊया. पहा, आम्ही पटांगणावर आज खेळत आलो आहे म्हणजे वी हॅव बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड टुडे. बरोबर आहे, म्हणजे आम्ही पटांगणावर आज खेळत आलेलो आहे. आता याचं नकारार्थी पण आपल्याला करता येईल. ते होईल आम्ही पटांगणावर आज खेळत आलो नाही आहे म्हणजे वी हॅव नॉट बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड टुडे. म्हणजे नकारार्थी कसं करायचं? ह्या हॅवच्या आणि हॅजच्या मध्ये नॉट टाकून द्यायचा. झालं, हे दोन नकारार्थी झाले. आता यांचे दोन प्रश्नार्थक होतील. पहा, होकारार्थी आणि नकारार्थी. बघा, आम्ही पटांगणावर आज खेळत आलो आहे का? आणि हेच वाक्य मग उलटे करायचे. बघा कसे, वी हॅव बीन प्लेइंग आहे ना, तर त्याचं असं करायचं, हॅव वी बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड टुडे. आणि नकारार्थी जे आपण केलेलं आहे बघा, वी हॅव नॉट बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड टुडे, त्याचं असं करायचं. पहा, हॅव वी नॉट बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड टुडे. असे ते दोन प्रश्न बनतील. म्हणजे इन दिस वे द टू क्वेश्चन्स विल कम विथ अस. आणि ह्या दोघं प्रश्नांची उत्तरं येतात पुन्हा तेच अगोदरचे दोन वाक्ये. म्हणजे बघा कसे, यस वी हॅव बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड टुडे. नो वी हॅव नॉट बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड टुडे. तर आज आपण हा असा एक शॉर्ट पाहिला की ज्याच्यामध्ये मी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा पूर्ण समजावून सांगितलेला आहे.